आम्ही कोल्हापुरी जगात भारी, तशी कोल्हापुरी चप्पल जगात भारी. नाही, कोल्हापूर म्हणला की दोन गोष्टी तुम्हाला आठवतात, तांबडा पांढरा आणि कोल्हापूर चप्पल. कोल्हापुरी चप्पल हे भारदस्त चप्पल आहे. त्याच्यामुळं लोकांच्या समोर किंवा समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन जास्त पडतं. छेड काढली की पहिला चप्पलच काढून मारायला बघतात, बाकी काय असणार आहे त्यांच्याकडे मारायला. माझ्या भाषेवरती फक्त मी एक शिवी दिल्यावर आणि माझ्या पायातले चप्पल बघितल्यावर त्यांनी असं ओळखलं की हा कोल्हापुरी आहे. कोल्हापूरची ओळख कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूरचा मान कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूरचा अभिमान कोल्हापुरी चप्पल. बघूया या कोल्हापुरी चप्पलाबद्दल इथल्या लोकांचे काय मत आहे. कोल्हापुरी चप्पल जे आहे ते कोल्हापूर पुरतं प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राला पुरतं प्रसिद्ध आहे का जगभरात? जगभरात ख्याती आहे तिची. आणि शाहू महाराजांचं शाहू चप्पल म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. 17, 18, 20 हजार रुपये किंमत आहे ते बांधीव चप्पलची. कोल्हापूर म्हणला की दोन गोष्टी तुम्हाला आठवतात, तांबडा पांढरा आणि कोल्हापूर चप्पल. ठीक आहे, त्यामुळे कोल्हापूर आणि चप्पल हे पूर्वीपासूनचं समीकरण आहे. आम्ही कोल्हापुरी जगात भारी, तशी कोल्हापुरी चप्पल जगात भारी. आता तर आपलं कोल्हापुरी चप्पल पाकिस्तानमध्ये यूज करायला कालच्याच पेपरला आलेला आहे. पाकिस्तानमध्ये कोल्हापुरी चप्पलाची मागणी वाढली. त्याच्यामध्ये व्हरायटी एवढे आहे की न सांगण्याचे पलीकडे. कोल्हापुरी चप्पलाबद्दलचा मजेशीर अनुभव कोणता आहे का? मजेशीर अनुभव म्हणजे मी सांगतो, मी एका लग्नामध्ये गेलो होतो आणि सगळ्यांनी पार्टीवर मध्ये कोणी बूट घातलेले, कोणी चप्पल घातलेले. तर मी जी चप्पल घातलेली आवाजात चप्पल, त्या लग्नामध्ये सर्व लोक ती चप्पलचा आवाज बघून माड. एखाद्या बाईची छेड काढली तर ती बाई ती हे भाड्यात चिपली भेटलीस काय, हा हे चिपली भेटलीस काय म्हणायची, चिपली वापरायची त्यावेळी पद्धत होती. छेड काढली की पहिला चप्पलच काढून मारायला बघतात, बाकी काय असणार आहे त्यांच्याकडे मारायला. तिथं माझं एका व्यक्ती बरोबर थोडी कचकच झाली. कचकच झाल्यानंतर माझ्या भाषेवरती फक्त मी एक शिवी दिल्यावर आणि माझ्या पायातले चप्पल बघितल्यावर त्यांनी असं ओळखलं की हा कोल्हापुरी आहे. मजेशीर म्हणजे जर का भांडणं वगैरे कोणाचं तर लागले, पहिला शब्द ते पायथन बघितलेस का? कोल्हापुरी चप्पलाची वैशिष्ट्य काय काय? कोल्हापुरी चप्पल हे भारदस्त चप्पल आहे. त्याच्यामुळं लोकांच्या समोर किंवा समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन जास्त पडतं. ही पूर्वी पारंपरिक म्हणजे त्यावेळेला लबर वगैरे काय नव्हतं. हे जुन्या काळात म्हणजे कमीत कमी 100 वर्षापासून कोल्हापुरी चप्पल चामडे बनवलेली जाते. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते खास रानटी लोक आणि शेतकरी लोक जास्त वापरायचे, कारण पायवाटलाच जाताना एखादं जनावर येऊ नये म्हणून ते आवाजाची चप्पल वापरायची, तर त्यावेळेला जनावर लांब जाईल. आपले डोळे वगैरे गार राहतात, गुडघे वगैरे तुम्हाला सांधे वगैरे कसला त्रास होणार नाही. आणि त्या चप्पलचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगात प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, जगात भारी आम्ही कोल्हापूर. हो, चप्पल आणि आपला कोल्हापुरी माणूस आहे म्हणून हिची ओळख होती. दुसरी महत्वाची गोष्ट त्या वापरल्यामुळं आपली पारंपरिक जी आता जे फॅशनेबलची चप्पल आहे ते त्याच्या समोर काही फिकी पडतात. कोल्हापुरी चप्पल वापरून कोल्हापुरी चप्पलचा रुबाब वेगळाच आहे. तुम्ही कोल्हापुरी चप्पल किती वर्षापासून वापरता? मी जवळजवळ पालेला जात असल्यापासून. मी कोल्हापुरी चप्पल 1970 सालापासून. एक तुम्हाला जर महागडा बूट दिला आणि एक कोल्हापुरी पायथन दिलं, तुम्ही काय घालशील? मी त्या बघा, कुठल्याही वस्तूला मी नाव ठेवायची काही गरज नाही, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. तर जे कोल्हापुरी चप्पल मध्ये जे रुबाब आहे ते बुटामध्ये रुबाब नाही. कोल्हापुरी चप्पल जो वापरणार दुसरा पर्याय नाही. कोल्हापुरी पायथन पायात घातल्यावर कसं वाटते? एकदम रुबामध्ये वाटते, लय भारी वाटते, एकदम भारतच वाटते. भारतच रुबाब. तुम्ही स्वतः कम्पेअर करा, समोर पायथन घालून कोणी उभा राहिला आहे, साईडला एखादा वुडलँड घालून उभा राहिला आहे, तुम्हीच कम्पेअर करा कोणता तुम्हाला हे वाटतं. पायथन. ठीक आहे. कोल्हापुरी चप्पल आपण कुठल्या पण कपड्यांवरती घालू शकतो का ट्रॅडिशनलच कपडे पाहिजे? कोणत्याही कोल्हापुरी चप्पल कोणत्याही तुम्ही ड्रेस वापरू शकता. साधा बरमुडा जरी घातला तरी पण कोल्हापुरी रुबाब राहणार. म्हणजे असं की एखादा बरमुडा घालून चालले त्याची माप काढतील, तर कोल्हापुरी घातल्यावर नाही, कोल्हापुरी चप्पलची त्या बरमुडा माप काढणार, कारण त्यानं कोल्हापुरी चप्पल घातले म्हणून त्याचं माप काढणार. सलवार घाला, रेग्युलर शर्ट पॅन्ट घाला, सफारी घाला, परत धोतरवर घाला, अशावर ही कोल्हापुरी चप्पल चालते. पायथन घालून फिरताना कसं वाटते? एकदम जबरदस्त. तर आवाजाची चप्पल अशी आहे, आपण 4 चौघात उठणं बसणं असेल, आपण एखादा त्या मोहल्ल्यातला आपण एक म्हणजे राजा असल्यासारखं म्हणजे वावरणं असेल तर ते कोल्हापुरी चप्पल आवाजाची घालतात. तो चप्पल जेव्हा घालून येईल 4 चौघात चौकडीवर बसलेले असतात, ते अशी चर्चा होती की आले राजे, आले महाराजे, अशासाठी ती चप्पल वापरली.